सगळ्यात पहिला क्वेश्चन आजचा जो आहे तो आहे सॉल्व फॉर एक्स लॉग ऑफ 1 + x मायनस 1 मायनस एक्स इज इक्वल टू 1. त्याला आपल्याला सॉल्व करायचं, एक्सची व्हॅल्यू जी आहे ती काय करायची आहे, फाइंड आउट करायची आहे. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सगळ्यात पहिले आपल्याला जे गिवन आहे क्वेश्चन तो आपण इथे लिहून घेऊयात. जी गिवन टर्म आहे लॉग ऑफ 1 + x मायनस लॉग ऑफ 1 मायनस एक्स इक्वल टू 1. आता या ठिकाणी काय मायनस आहे, मग आपण काय वापरतो, लॉग एम मायनस लॉग एन असेल. आपण त्याला कसं लिहितो, लॉग एम बाय एन लिहितो. एमच्या ठिकाणी कोण आहे 1 + x, एनच्या ठिकाणी कोण आहे 1 मायनस एक्स, तर आपण काय लिहिणार लॉग. आपण लिहिला लॉग एम बाय एन, तर एमच्या ठिकाणी कोण आहे 1 + x आहे, मग आपण लिहिला 1 + x डिवाइड बाय एन, एनच्या ठिकाणी कोण आहे 1 मायनस एक्स आहे, तो आपण लिहून टाकला. इज इक्वल टू टर्म आहे 1. या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज केला लॉग एम मायनस लॉग एन इक्वल टू लॉग एम बाय एन. आता लॉग ड्रॉप करू शकत नाही कारण की दुसऱ्या साईडला काय आहे 1 टर्म आहे. ठीक आहे, तर आता लॉगला जर समजा आपल्या दुसऱ्या साईडला जर आपण शिफ्ट केलं त्याचा बेस काय असतो ॲक्च्युअलमध्ये ई असतो. ठीक आहे, ज्याला आपण नॅचरल लॉग म्हणतो असं लिहिला तर आपण हा ई जो आहे तो लिहित नाही किंवा दुसरा बेस दिलेला असतो. ठीक आहे, नॅचरल लॉगमध्ये ई असतो जरी लिहिलेला नसेल तरी सुद्धा. मग जर आपल्याला ही लॉगची टर्म काढून टाकायची तर आपल्याला काय करावं, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहावं लागेल. तिथे दुसरा कोणता नंबर नाही आहे, आपण इथे काय कन्सिडर करतो ॲक्च्युअलीमध्ये ई आहे. तर हा ई जो आहे तो या साईडला गेला काय होईल e⁻⁴ होईल. ठीक आहे, म्हणजे या साईडचा लॉग निघून जाईल आणि एवढीच टर्म जी आहे ती काय होईल शिल्लक राहील. तर e⁻⁴ म्हणजेच काय येईल ईच येईल. ठीक आहे, मग त्याच्यावरून आपण इथे लिहिला e⁻⁴ मीन्स ई आला, इथे राहील फक्त 1 + x डिवाइड बाय 1 मायनस एक्स. इथे फक्त लक्षात ठेवा आपण ई जो आहे तो नॅचरल लॉगमधला ई आहे त्याला आपण दुसऱ्या साईडला शिफ्ट केलं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. ही गोष्ट तुम्ही विसरणार, हा प्रॉब्लेम तुम्हाला टफ वाटेल नंतर अभ्यास करताना, तर ह्याला जरासं लक्ष देऊन प्रॅक्टिस करताल. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. आता हा 1 मायनस एक्स जो आहे तो कसा आहे डिवाइड करायला काय होईल मल्टिप्लाय. या साईडचा 1 + x जो आहे तुम्ही ॲज इट इज लिहिला, ई ॲज इट इज लिहिला. आता हा 1 मायनस एक्स करायला काय झाला मल्टिप्लाय झाला ईला. सो 1 + x इक्वल टू ईनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, ई इंटू 1 काय ई, ई इंटू मायनस एक्स, त्याचा साईन कसं आहे प्लस आहे, प्लस इंटू मायनस मायनस, ई इंटू एक्स ई एक्स. आता आपल्याला काय करायचं, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपल्याला एक्सची टर्म आहे ते एका साईडला पाहिजेत. आपण ही मायनस ई एक्सची टर्म इकडे आणल्या काय होईल ती प्लस होऊन जाईल, म्हणजे ते येईल एक्स प्लस ई एक्स. या साईडला आहे ई आणि इकडला जो 1 आहे ह्याचा साईन काहीच नाही, म्हणजे काय प्लस आहे, इकडे आणला काय होईल तो -1 होईल. आता या दोन टर्म्समध्ये आपण एक्स कॉमन घेतला, इथं येईल 1 + ई इक्वल टू e−1. आता हा 1 + ई कसा इथे एक्सला मल्टिप्लाय करायला काय होईल डिवाइड होईल. मग आपण इथं ह्याचं फायनल आन्सर लिहूयात, देअरफॉर एक्स इज इक्वल टू e−1. इथं 1 + ई आहे. ठीक आहे, तर ॲडिशनमध्ये टर्म मागे पुढे लिहिली तरी सुद्धा चालते. त्याच्यामुळे आपण काय करणार, त्याला असं लिहिणार, ईला अगोदर लिहिला आणि 1ला नंतर लिहिला. ते आले एक्सची व्हॅल्यू. त्याने आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली होती. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. हा प्रॉब्लेम थोडा टफ आहे, म्हणजे टफ एवढा पण नाही आहे. तुम्हाला सगळं कन्फ्युजन जे आहे ते इथंच होऊ शकतं थोडंसं. ठीक आहे, त्यासाठी ही व्हिडिओ नंतर परत घरी गेल्यावर प्रॅक्टिस करताना परत परत पाहून प्रॅक्टिस करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम नंतर येणार नाही. ठीक आहे, त्याला लिहून घ्या. तुम्हाला काही डाऊट असेल बाकीचा तर विचारून घ्या. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करूयात. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आता काय सांगितलं पहा, इफ लॉग x + 6 टू द बेस 3 इक्वल टू 2 फाइंड एक्स. आपल्याला इथे पण करायचं आहे, एक्स जो आहे तो त्याची व्हॅल्यू जी आहे ती काय करायची आहे फाइंड आउट करायची आहे. सगळ्यात पहिले जी गिवन टर्म आहे, गिवन क्वेश्चन आहे तो आपण इथे लिहूयात. लॉग x + 6 टू द बेस 3 इक्वल टू 2. आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणजे लॉग काढून टाकायचा आहे. हा 3 या साईडला शिफ्ट केला तर काय होईल 3² होईल.
या साईडला शिल्लक राहील एक्स प्लस 6. तर 3चा स्क्वेअर 9 येतो, किंवा तुम्ही कॅल्सीवर काढू शकतात. मागील लेक्चरमध्ये सांगितलं स्क्वेअर क्यूब रेस टू 5 4 असेल तर कसा काढायचा आहे. तर 9ला 9 लिहिला, प्लस 6ला इकडे काय होईल, -6 होईल. देअर फोर एक्स इज इक्वल टू काय येईल, 9 - 6 मीन्स 3 येईल. तर हे आलेलं आहे याचं फायनल आन्सर. याला लिहून टाका. तुम्हाला काही जर डाऊट असेल तर विचारून घ्या. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे थोडासा लक्ष देऊन समजून घ्या, त्याच्यामध्ये थोड्याशा काही बेसिक गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले जे आपल्याला गिवन टर्म आहे ते आपण इथे लिहूयात. आपल्याला सांगितलं सॉल्व 2 - 2x - 5 इन ब्रॅकेट 2 - x + 1 + 16 = 0. तर a⁻m असेल इंटू a⁻n असेल, आपण लिहितो a⁻m + n, म्हणजेच दोन टर्म्स आहेत, त्यांचा बेस जो आहे हा सेम आहे. इथं जे नंबर्स असतील ते सेम आहे, त्यांच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल त्यांच्या पॉवरची काय होते, ॲडिशन होते. तर आपण इथं पॉवरची ॲडिशन केली आणि जी इथं टर्म होती ती आपण एकदाच लिहिली आहे. ठीक आहे, तर सेम तसंच या ठिकाणी आहे. 2x 2 आहे तो +1 आहे. याचाच अर्थ तो अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिलेला आहे. त्याला आपण कसं लिहू शकतो मग, 2 × 2. बघा इथं जो नंबर आहे अल्फाबेट आहे तोच अल्फाबेट इथं होता. तसा इथं 2 आहे, तर त्या 2च्या त्या ए आणि एच्या ठिकाणी काय येईल, 2 येईल. रेस टू काय इथं m + n आहे. एमच्या ठिकाणी कोणाला x, तर इथं काय येईल, x येईल. आणि एनच्या ठिकाणी काय आला 1, तर इथल्या एनच्या ठिकाणी काय येईल, इथे 1 येईल. म्हणजे आपण या टर्मला असं लिहू शकतो 2x × 2 तर ती टर्म आपण आता इथे लिहूयात. 2 इथली टर्म जी आहे त्या अगोदर लिहितो मी. 2x × 2 + 16 = 0. इथे होता 2 आता ह्याचा मिनिंग काय तो समजून घ्या. a⁻x समजा आपण स्क्वेअर लिहिला. ठीक आहे, तर तुम्हाला काय सांगितले पॉवरच्या एक मिनिट 2x² हां, पॉवरची पॉवर असलं त्याच्यामुळे काय तुम्हाला सांगितलं मी मागे, पॉवरमध्ये मल्टिप्लिकेशन होतं, म्हणजे x × 2 काय होईल, 2x होईल. मग आपण काय केलं इथं लिहिताना 2x² लिहिला. ठीक आहे, पॉवरची पॉवर असं त्यामध्ये मल्टिप्लिकेशन सांगितलं आहे, तर 2 × x काय होईल, 2x होईल. म्हणजे 2 इथं दिलेला होता आपल्याला, याच्यावरून आपण याला असं लिहू शकतो. तर ते आपण इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे, आणि याच्यावरून आपण याला असं लिहिलं आहे. ठीक, मग आपण आता काय करूयात, पुट 2x = y इन अबोव इक्वेशन. म्हटलं त्याला आपण फर्स्ट देऊयात, इक्वेशन फर्स्ट करूयात. मग इथे येईल y त्याचा स्क्वेअर -5. 2 म्हणजेच काय 2, त्याला काय हा 5 मल्टिप्लाय आहे. ठीक आहे, × हा आपण ह्याला मल्टिप्लाय, पण तो ब्रॅकेटमध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे, ॲडिशन नाही, त्याच्यामुळे सेपरेट मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे. हा 2x या 2xच्या ऐवजी मी लिहिला y +16 = 0. +16 ॲज इट इज. 2x लिहिला मी इथे y, त्याच्याऐवजी 2 म्हणजेच 2, तर 2 जो आहे तो या -5ला काय केला, मल्टिप्लाय केला. 2xच्या ठिकाणी y ठेवला, स्क्वेअरला स्क्वेअर केला. ठीक आहे, तो y² -5 × 2 10y होईल +16 = 0. तुम्हाला मागील लेक्चरमध्ये सांगितल्याचे फॅक्टर्स जे आहेत ते कॅल्सीवर कसे काढायचे. तर अगोदर तुम्हाला चेक करायचं आहे, स्क्वेअरची टर्म पाहिजे, नंतर सिंगल टर्म, आणि नंतर नंबर, म्हणजेच y² y आणि 16, किंवा x² x आणि नंबर. तर याला आपण कम्पेअर करणार ax² + bx + c. फक्त तिथं एक्सच्या ऐवजी काय y आहे, अल्फाबेटनी काही फरक पडत नाही. एच्या ठिकाणी इथं काहीच नंबर नाही, म्हणजेच काय असणार आहे, 1 असणार. एची झाली व्हॅल्यू 1, सीच्या ठिकाणी 16 आहे, राहिला बीच्या ठिकाणी. तुम्हाला मी सांगितलं बीच्या ठिकाणी तर कधी पण नंबर पाहायचा किती येतो, प्लस असेल तर प्लस लिहा, मायनस असेल तर मायनस लिहा. इथं काय -10 आहे, म्हणजे बीची व्हॅल्यू काय झाली, -10 झाली. तर आपल्या इक्वेशनमध्ये एक्सच्या ऐवजी काय आहे, y आहे.
म्हणून आपण काय लिहिणार आता, y इज इक्वल टू 8 आणि y इज इक्वल टू 2. देअरफॉर y इज इक्वल टू 8 अँड y इज इक्वल टू 2. पण y म्हणजे काय होता, तर 2 होता. मग आपण इथे लिहूयात बट y इज इक्वल टू 2 मग आपण या yच्या ठिकाणी लिहिला 2 इक्वल टू 8 अँड या yच्या ठिकाणी परत लिहिला 2 इक्वल टू 2. ठीक आहे. आता हा 2 ॲज इट इज लिहिला. 8 म्हणजेच काय, 2चा क्यूब आहे. तुम्ही वाटलं कॅल्सियम चेक करू शकतात काढून. अँड 2 इक्वल टू 2, त्याची पॉवर काहीच नाही म्हणजेच 1 आहे. आता बेस सेम आहेत, इथं पण बेस सेम आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय झाली, 3 झाली. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3 अँड एक्स इज इक्वल टू या ठिकाणी येईल 1 व्हॅल्यू. तर हे आलेलं याचं फायनल आन्सर, त्याला लिहून टाका. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. आणि इथं जे मी तुम्हाला सांगितली टर्म किंवा रूल, तो व्हिडिओ पाहून तुम्ही नंतर परत प्रॅक्टिस करताना लक्ष देऊन पहा, परत परत करा हा सुद्धा प्रॉब्लेम. ठीक, त्याच्यामुळे बेसिक गोष्टी आहेत सांगितलेल्या. जेवढं तुमचं बेसिक चांगलं असेल ना, तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम्स जे आहेत ते खूप कसे वाटतील, इझी वाटतील. ठीक आहे, तर लिहून घ्या. बाय काय डाऊट असेल तर विचारून घ्या. आता तुम्ही ज्यावेळेस स्टार्टिंगला प्रॉब्लेम्स करताल त्यावेळेस तुम्हाला टफ वाटतील, अवघड वाटतील, पण जसं तुमची प्रॅक्टिस इन्क्रीज होईल आणि ज्यावेळेस तुम्ही ते एका आठवड्यानंतर परत रिपीट प्रॅक्टिस करताल, ठीक आहे, तुम्हाला मी पर डे 10 टाइम्स एक एक प्रॉब्लेम करायला सांगितलं. कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला सुरुवातीला करताना जास्त वेळ लागेल, म्हणजे तुम्हाला तो समजला, थोडा परफेक्ट झाला की नंतर तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही. एक्झाममध्ये फक्त काय व्हॅल्यूज चेंज होतात, फॉर्मॅट जवळपास सेम राहतो. काही काही इथं क्वेश्चन आपल्या नोट्समधले ॲज इट इज येतात. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो पाहूयात कसा सॉल्व करायचा आहे. गिवन टर्म आहे आपल्याकडे, दिली त्यांनी 10 to the base 5 प्लस 1/log 10 to the base 20. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे रूल ऑफ चेंज ऑफ बेस. त्याला आपल्याला इव्हॅल्युएट करायला सांगितलं, सॉल्व करायला सांगितलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, इक्वल टू काही टर्म नाही आहे. काय करतात आपण याच्यामध्ये नीट लक्ष देऊन पहा. ज्या वेळेस बेस वेगळा असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, रूल ऑफ चेंज ऑफ बेस जो आहे हा वापरायचा आहे. रूल ऑफ चेंज ऑफ बेस. ठीक आहे, बाय युझिंग रूल ऑफ चेंज ऑफ बेस लिहिताल तुम्ही. त्यानंतर लिहिलं फक्त रूल ऑफ चेंज ऑफ बेस. ठीक आहे, बाय युझिंग रूल ऑफ चेंज ऑफ बेस. काय करतात आता, आपला इथला बेस जो आहे तो चेंज करायचा आणि कसा पाहिजे, सेम पाहिजे. तो आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. या टर्मला आपण न्यूमिनेटरमध्ये लिहू शकतो आणि त्याचा बेस जो आहे तो चेंज करू शकतो. बेस चेंज करायचा म्हणजे इथं वरचा जो नंबर असतो तो या जागी लिहायचा, इथला जो नंबर त्या या जागी लिहायचा. मग इथं काय होणार आता, log 5 to the base 10, हा 5 वर लिहिला आणि हा 10 जो आहे त्याच्या जागी लिहिला आहे. ठीक आहे, आणि ह्याला टर्मला कुठे लिहिलं मी आता न्यूमिनेटरमध्ये लिहिलं आहे. त्याला आपण काय म्हणतो, रूल ऑफ चेंज ऑफ बेस. अजून एका प्रकारे आपण याचा वापर करतो, ते नंतर वेगळ्या प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला सांगून देईन. इथे पण तेच सेम करायचं आहे. इथं येईल log 20 to the base 10. आता नीट तुम्ही पाहू शकता दोन्ही ठिकाणचा बेस जो आहे हा 10 झाला आहे. ठीक आहे, आता आपण कॅल्क्युलेशन काय करू शकतो, इझिली करू शकतो. मग इथं आपण लिहिला log m प्लस log n आहे. ठीक आहे, आपण फॉर्म्युला काय शिकलो पहा, log m टू द बेस a असेल प्लस log n टू द बेस a असेल, तर आपण काय लिहितो त्याला log m इंटू n टू द बेस a असं लिहितो. ठीक आहे, आता एमच्या ठिकाणी आहे 5, एनच्या ठिकाणी आहे 20 आणि एच्या ठिकाणी आहे 10. एच्या ठिकाणी 10 आहे. आपण काय करणार आता, आपल्याला लिहायचा आहे लॉग, तर लॉगला लॉग लिहिला समजा. या एच्या ठिकाणी पाहिजे आपल्याला 10, तर मी इथे काय करतो, ह्या एच्या ठिकाणी 10 जो आहे तो लिहून टाकतो. ठीक, मग इथे मी 10 लिहिला. एमच्या ठिकाणी होता 5, तर एम इंटू एन आहे, तर 5 इंटू एनच्या ठिकाणी आहे 20, तर इथे मी 5 इंटू 20 फॉर्म्युला लिहितो मी साईडला. ठीक आहे, आता इथं काय होईल, लॉग
5 into 20 किती होईल 100 टू द बेस 10 इज इक्वल टू लॉग 100 मीन्स 10चा स्क्वेअर. आता हा 2 कुठे येईल पुढे येईल 100चा स्क्वेअर 10 स्क्वेअर येईल. ठीक आहे, इथं फॉर्म्युला आपण यूज केला या ठिकाणी. आता हा 2 जो आहे तो आपण पुढे लिहू शकतो. आपण लिहिला 2 लॉग 10 टू द बेस 10. कशाहून लिहिला हा जो फॉर्म्युला खाली लिहितोय मी यावेळेस, साईडला लिहायला जागा नाही आहे तर त्या कलर लिहितो त्याच्यात तुम्हाला समजून जाईल. लॉग एम टू द बेस ए असेल तर आपण करतो एम लॉग ए लिहू शकतो. म्हणजे इथला एम पुढे लिहू शकतो. तसा इथला 10 इथला जो 2 होता वरचा तो मी इथे पुढे लिहिलेला आहे या फॉर्म्युल्यावर. हा फॉर्म्युला तुम्हाला याच्या साईडला टाकायचा आहे. 2 into याची व्हॅल्यू काय येईल 1 येईल. कशावरून 1 येईल तर लॉग ए टू द बेस ए असेल त्याची व्हॅल्यू काय येते 1 येते. लॉग ए टू द बेस ए असेल त्याची व्हॅल्यू काय येते 1 येते. इथला नंबर सेम असल्याची व्हॅल्यू काय असते लॉगमध्ये 1 असते. इथं 10 होता म्हणजे ह्या पूर्ण टर्मची व्हॅल्यू आली 1 म्हणून आपण इथे 1 लिहिला. 2 into 1 आला 2. ठीक आहे, त्याला लिहून घ्या. बाकी काही तुम्हाला डाऊट असेल तर विचारून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे रूल ऑफ चेंज ऑफ बेस जो आहे तो यूज करायचा आहे. कारण तुम्ही इथे पाहू शकता इथं 3 नंबर आहे बेसमध्ये, इथे 8 आहे इथं 9 आहे. पण वरती जो आहे तो 666 आहे. म्हणजे रूल ऑफ चेंज ऑफ बेस वापरला सगळ्यांचा बेस काय होईल सेम होईल. सगळ्यात पहिले आपल्याला जी गिवन टर्म आहे ती आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. इथं आय थिंक प्रूव्ह दॅट आहे वाटतं, इव्हॅल्युएट नाही आहे. मी चेक करतो. तर हां इथे प्रूव्ह दॅट लिहिताला, इथे इव्हॅल्युएट नाही आहे, इथं प्रूव्ह दॅट आहे. ही झाली काय LHS झाली. तुम्हाला मी म्हणलो या ठिकाणचा जो बेस आहे सगळ्यांचा कसा वेगवेगळा आहे. इथं 3 आहे, इथं 8 आहे, इथे 9 आहे. आपण रूल ऑफ चेंज ऑफ बेस जर वापरला, सगळ्यांचा आपला बेस सेम करावा लागतो कॅल्क्युलेशन करण्यासाठी लॉगॅरिथममध्ये. आपण रूल ऑफ चेंज ऑफ बेस वापरला तर हा 6 कुठे येईल इथे येईल, हा 6 इथे येईल, हा 6 इथे येईल. ठीक आहे, म्हणजे ह्या 2 नंबरची जागा एकमेकांच्या जागी जातील. 3 जो आहे तो 6च्या जागी जाईल आणि 6 जो आहे तो 3च्या जागी येईल. इथला 6 जो आहे तो 8च्या जागी येईल, 8च्या जागचा 8 जो आहे तो 6च्या जागी जाईल. 9 जो आहे तो 6च्या जागी जाईल आणि 6च्या जागी 9 जो आहे तो येईल. म्हणजे त्याची प्लेस जी आहे ती चेंज होईल. मग आपण इथे लिहूयात बाय युझिंग रूल ऑफ चेंज ऑफ बेस. लॉग हा 6 खाली हा 3 वरती लिहिता टर्म कुठल्याची न्यूमिनेटर मध्ये लिहायची. आता log 8 to the base 6 plus log 9 to the base 6. 3 टर्म्स आहेत, तिन्हीमध्ये काय ॲडिशन आहे लॉगरिथम मधली. म्हणजेच काय होणार ह्या वरच्या नंबरचे काय होईल मल्टिप्लिकेशन. बेस सगळ्यांचा सेम आहे. मग आपण लिहू शकतो लॉग 3 into 8 into 9 to the base 6. सो लॉग याची आय थिंक 216 काहीतरी व्हॅल्यू येते, बरोबर सांगितलं मी तुम्हाला. तर ते इथे मी लिहून टाकली 216 टू द बेस 6. सो लॉग तर 216 जो आहे तो काय 6चा क्यूब आहे. तुम्ही कॅल्सी काढू शकतात. आता हा 3 जो आहे तो आपण काय करणार पुढे लिहिणार. म्हणजे ते आता 3 लॉग 6 टू द बेस 6. आता या दोन्ही ठिकाणचा नंबर सेम आहे. मग म्हणजेच काय या लॉगच्या टर्मची व्हॅल्यू काय होणार 1. म्हणजेच फायनल व्हॅल्यू काय आली 3. ठीक आहे, म्हणजे चाललेलं आहे RHS. ठीक आहे, या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज केला आहे लॉग m टू द बेस a प्लस लॉग n टू द बेस a असेल तर आपण लिहू शकतो लॉग m इंटू n टू द बेस a. ठीक आहे, मला काय डाऊट असेल तर विचारून घ्या. इथे आपण फॉर्म्युला यूज केला लॉग a टू द बेस a असेल त्याची व्हॅल्यू काय येते 1 येते. याच्या साईडला लिहिता हा फॉर्म्युला तुम्ही. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आपला इथं संपलेला आहे. वाटलं तुम्ही याच्या खाली हेन्स प्रूव्ड जे आहे ते लिहून टाका. ठीक आहे, प्रूव्ह दॅट होता म्हणून हेन्स प्रूव्ड.
लिहून घ्या, काही डाऊट असेल तर विचारून घ्या. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रॉब्लेमकडे बोलूयात. आता नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये पण तुम्ही बघता आला तर याचा काय बेस वेगवेगळा आहे, पण यावेळेस आपण जो रूल ऑफ चेंज ऑफ बेस वापरणार आहे तो थोडासा वेगळा असणार आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपल्याला गिवन जे आहे टू दॅट सांगितलं, म्हणजे लेफ्ट हँड साईड जे आहे त्याचे आपण लिहूयात फक्त. लॉग ए टू द बेस बी इंटू लॉग बी टू द बेस सी इंटू लॉग सी टू द बेस ए. ठीक आहे, आणि पुढे सांगितलं वेअर ए बी सी ऑल आर पॉझिटिव्ह नंबर, म्हणजे जे काही नंबर्स आहेत म्हणजे ए बी आणि सी याच्यामध्ये अल्फाबेट यूज केलेत त्या ठिकाणी कोणतेही नंबर्स असू शकतात आणि ते कसे असतील पॉझिटिव्ह नंबर, त्याच्यात निगेटिव्ह एकही नंबर नसेल, त्याच्यामुळे सगळ्यांची साईन जे आहे ते कसं असेल प्लस असेल. ठीक आहे, इथं आपण लिहूयात मग आता बाय युझिंग रूल ऑफ चेंज ऑफ बेस. तर जो मग आपण वापरला होता रूल ऑफ चेंज ऑफ बेस, त्याच्यामध्ये आपण खालची टर्म न्यूमिनेटरमध्ये लिहिली किंवा न्यूमिनेटरची टर्म आपण डिनॉमिनेटरमध्ये लिहिली, आणि या इथे जे काही नंबर्स त्यांची जर समजा जागा जर आहे ती बदलली आणि जर बेस सेम होत असेल तर काही हरकत नाही कॅल्क्युलेशन करायला. पाचच्या कंडिशनच आपण समजा ह्यांचं इथले इथं नंबर्स जे आहेत त्यांचं जर पोझिशन चेंज केली, ए आणि बीची नंबर जागा जी आहे ती चेंज केली, इंटरचेंज केली, सी बीची जागा जी आहे प्लेस जी आहे ती इंटरचेंज केली, ए सीची जागा प्लेस जी आहे ती इंटरचेंज केली, तर बेस सेम बनत नाही आहे. तर त्या केसला काय करायचं, वरचा जो अल्फाबेट असेल नंबर असेल तो वर लिहा लॉग लावून, म्हणजे लॉग ए लिहिला, आणि त्यातला जो बी आहे तो डिनॉमिनेटरमध्ये लिहा लॉग त्याला लावून लिहायचा आहे. ठीक आहे, सेम जसं इथं पण करा, लॉग 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 वरचा नंबर न्यूमिनेटरमध्ये, खालचा नंबर डिनॉमिनेटर म्हणजे बी वरती आणि सी जो आहे तो खाली. इथे सी न्यूमिनेटरमध्ये लिहा, एक डिनॉमिनेटर. आता तर नीट ऑब्झर्व केलं तर लॉग सी कॅन्सल होईल, लॉग बी कॅन्सल होईल, लॉग ए कॅन्सल होईल. ठीक आहे, म्हणजेच काय येईल 1 येईल, आणि तीच काय आहे या क्वेश्चनची राईट हँड साईड आहे. ठीक आहे, लिहून टाका. लॉग बी कॅन्सल होईल, लॉग ए कॅन्सल होईल, लॉग सी कॅन्सल होईल. ठीक आहे, फक्त काय कशामुळे कॅन्सल केलं नाही तुम्हाला ते दिसणार नाही नंतर लिहिताना नीट, तर तुम्ही कॅन्सल करायला विसरू नका, इथं कट करता मग तुम्हाला कळून जाईल की नेमकं काय केलं आपण. तर लिहून घ्या, तुम्हाला काय डाऊट असेल याच्यावरती तर विचारून घ्या. ठीक आहे, तर पुढील प्रॉब्लेम जो आहे तो पाहूयात. आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितलं, सॉल्व सांगितलं फक्त, आपल्याला काय करायची या ठिकाणी फक्त एक्सची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. सगळ्यात पहिले जे आपलं गिवन इक्वेशन आहे त्या इथे लिहूयात. आता आपल्याला माहिती आहे की ए रेस टू झिरो जर असेल त्याची व्हॅल्यू काय ते 1 येते, म्हणजे ही ए जी आहे ती या ठिकाणची टर्म आहे. रेस टू जर 0 असेल तर लास्टला इथं काय येईल आन्सर 1 येईल. त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो पहा, ही जी टर्म आहे इक्वल टू ही टर्म आहे, म्हणजेच एची जी व्हॅल्यू आहे ती काय सांगितली ते 1 आहे, म्हणजे ही जी टर्म आहे ती आपण कन्सिडर केली 1, त्याची व्हॅल्यू जी आहे ती काय ती 1 येते. आपण इथे 2 कंपार्टमेंट करूयात. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी समजून सांगण्यासाठी सांगतो मी ते 1 रेस टू एक्स इक्वल टू काय येतोय 1 येतोय, इथं तर 0 व्हॅल्यू येतं, म्हणजे 1 इज इक्वल टू 1 झाला. ठीक आहे, तसा मग इथं 1 आहे आणि ह्या 1च्या जागी ही टर्म आहे एवढी, आपण इथे लिहिला एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 1 इक्वल टू काय दिला आपल्याला 1 दिला आहे, तर तो 1 लिहिला मी. ठीक आहे, आणि ए रेस टू 0 असेल तरच 1 येणार आहे, इथं काय दिलं आपल्याला 1 दिला आहे, म्हणजे ही जी टर्म आहे याची व्हॅल्यू काय असली पाहिजे 0, म्हणून आपण ह्याला ठेवला एक्स स्क्वेअर मायनस 2x इक्वल टू 0. या दोन एक्समधून आपण एक्स कॉमन घेतला, इथे येईल सिंगल एक्स मायनस 2 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर म्हणजेच काय एक्स इंटू एक्स. ठीक आहे, मायनस 2x होता, तर इथून एक एक्स काढला, इथून एक एक्स काढला, मग इथं राहील फक्त एक एक्स शिल्लक राहील आणि इथे -2, म्हणून इथं आला x-2 ब्रॅकेटमध्ये. ज्यांना कॉमन घ्यायचं कळत नाही त्यांच्यासाठी सांगितलं, सगळं साधं सोपं. जी टर्म कॉमन काढायची त्या टर्मनं प्रत्येक टर्मला डिवाइड करून बघा, म्हणजे शिल्लक ॲटोमॅटिक ही टर्म राहते. म्हणजे समजा एक्स स्क्वेअरला एक्सने डिवाइड केला, इथे सिंगल एक्स राहील, इथला एक्स निघून जाईल -2 येईल. ठीक, मग देअर फोर एक्स इज इक्वल टू 0, ही टर्म इक्वल टू 0 आणि ही ब्रॅकेटमधली टर्म इक्वल टू 0. या टाईपमध्ये आपण करतो फॅक्टर्स जे आहे ते लिहितो. तुम्ही शाळेमध्ये असल्यापासून हे फॅक्टर्स जे आहे ते अशा प्रकारे लिहित आलेला आहात. ठीक आहे, त्यानंतर एक्स इज इक्वल टू 0 और आता हा -2 इक्वल टू 2च्या जर आपण दुसऱ्या साईडला जर शिफ्ट केलं काय होईल, मायनसचा +2 होईल. ठीक आहे,
इथे पाहता एक्स स्क्वेअर मायनस 3x आहे, हा +1 इकडे नेल्यावर काय होईल -1 होईल. तर +1 -1 काय होईल कॅन्सल होऊन जाईल, त्याची व्हॅल्यू काय येईल 0. मग या दोन टर्म्समध्ये आपण याला एक्स जो आहे तो कॉमन घेतला. मग एक्स कॉमन घेतला म्हणजे काय सांगितलं तुम्हाला सरळ साधं सोबत, जे आपलं कॉमन काढायचं आहे त्या टर्मनं डिवाइड करून बघा, जी शिल्लक टर्म असेल ती लिहून टाकायची. एक्सने जर एक्स स्क्वेअरला डिवाइड केलं काय राहील एक्स राहील, मायनसला मायनस आणि 3ला 3. ज्यांना कॉमन काढायचं कळत नाही त्यांच्यासाठी सांगितलं, ठीक आहे. ज्यांना कळतं त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. एक्सला एक्स इज इक्वल टू काय येईल आता 0, पहिला फॅक्टर. दुसरा फॅक्टर येईल एक्स मायनस इक्वल टू 0. आता हा -3 जर या साईडला आणला काय होईल +3 होईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी टोटल 3 व्हॅल्यूज जे आहेत ते एक्सच्या मिळालेल्या आहेत. देअरफॉर एक्स इज इक्वल टू पहिली व्हॅल्यू मिळाली आहे 0 या ठिकाणी, दुसरी व्हॅल्यू आहे 2, तिसरी व्हॅल्यू आहे 3. तर 2 and 3 ह्या 3 व्हॅल्यूज जर पैकी कोणती पण व्हॅल्यू जर एक्सच्या ठिकाणी ठेवली, रिअली जी कंडिशन आहे वरती क्वेश्चन जो आहे तो सॅटिस्फाय होतो. त्यातले जे काही दोन्ही साईड जे आहेत त्या येतात इक्वल येतात, ठीक आहे. तर लिहून टाका. बाकी काही डाऊट असेल तर विचारून घ्या. साईड बाय साईडच लिहायचे, जसं लिहून दिलं तुम्हाला तसंच. तर नेक्स्ट क्वेश्चन मी सांगितलं आपल्याला फाइंड द व्हॅल्यू युझिंग रूल ऑफ लॉगॅरिथम्स, ठीक आहे. जी टर्म आपल्याला लिहिली आहे क्वेश्चन मध्ये आपण सगळ्यात पहिले लिहून घेऊयात. 2 log 3/4. आपण इथला 2 याच्यावरती लिहू शकतो, तो लिहूयात. प्लस लॉग, आता राहिल्याचं कॅल्क्युलेशन, तर ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी सांगतो. या दोन्ही टर्म्सचं काय करायचं मल्टिप्लिकेशन आणि याची काय करायची वरच्या न्यूमिनेटरमध्ये जी व्हॅल्यू त्याची ॲडिशन द्यायची न्यूमिनेटरमध्ये, म्हणजेच 13 × 3 केला +1 आणि डिवाइडमधला 3 ॲज इट इज, म्हणजे तिथे येईल 40/3. ज्यांना माहीत नाही ते लगेचच लिहून टाका, त्याला मी लगेच पुसणार त्याला. मायनसला मायनस लॉगला लॉग, परत सेम तशीच टर्म आहे 7.5, ठीक आहे. मग काय करणार 7 आणि 2चं मल्टिप्लिकेशन, त्याच्यामध्ये हा न्यूमिनेटरमध्ये जी पण व्हॅल्यू त्याची ॲडिशन, तर 7 × 2 + 1 आणि डिवाइडमध्ये आहे 2, तो लिहून टाकला. 7 × 2 14 + 1 15/2, ठीक आहे. थ्रीचा स्क्वेअर काय येईल 9, 4चा स्क्वेअर 16 प्लस लॉग 40/3 मायनस लॉग 15/2. या दोन टर्म्स प्लसमध्ये आहेत, म्हणजे ह्या दोन नंबरचं काय होईल मल्टिप्लिकेशन, आणि हा नंबर कुठे येईल डिवाइडमध्ये. दोन फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करतो, जे आपण मागील लेक्चरमध्ये त्याच्यावरचे भरपूर प्रॉब्लेम केलेले आहेत. हा 9/16 लिहिला न्यूमिनेटरमध्ये. तुम्हाला पहिले सांगितले जे प्लस टर्म असेल त्याच्यामध्ये लॉगच्या नंतर जे नंबर्स असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन लिहायचं कुठं न्यूमिनेटरमध्ये, आणि जे मायनस टर्म असतील त्यांची जी काय लॉग नंतरची टर्म असेल ती लिहायची डिनॉमिनेटरमध्ये. एकपेक्षा जास्त असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन लिहायचं कुठे डिनॉमिनेटरमध्ये. तर इथे मायनसवाली टर्म ही आहे, इथे आहे 15/2, तो आपण लिहिला डिनॉमिनेटरमध्ये, ठीक आहे. 3 त्रिक 9, 8 दुने 16, 8 पंचे 40. मग इथं टर्म काय आले ते पहा लॉग 5 त्रिक 15 डिवाइडमध्ये आहे 2 × 1 म्हणजेच 2, 15/2 आला न्यूमिनेटरमध्ये, आणि डिनॉमिनेटरमध्ये पण तीच टर्म आहे 15/2. 15/2 15/2 काय होईल कॅन्सल होईल, इकडे लिहितो मी तिथं, ती जागा नाही पुरं राहिली. मग आपण लिहिला लॉग ऑफ 15/2 डिवाइड बाय 15/2. हा 15/2 हा 15/2 काय झाला कॅन्सल झाला, म्हणजे चला log 1, आणि log 1 त्याची व्हॅल्यू काय असते 0 असते. फॉर्म्युलाच आपण टर्म ऑलरेडी पाहिली आहे, log 1 ची व्हॅल्यू कधी पण 0 असते, ठीक आहे. तिथं आपण दोन फॉर्म्युले यूज केलेत, log m प्लस log n इक्वल टू log m × n, हा एक फॉर्म्युला यूज केला आहे. दुसरा फॉर्म्युला यूज केला आहे log m मायनस log n इज इक्वल टू log m/n. याला लिहून टाका, तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या, ठीक आहे.
आपलं आजचं जे लेक्चर आहे ते इथे संपलेलं आहे. प्रॅक्टिस चांगली करा. नेक्स्ट लेक्चरला अजून थोडे अवघड प्रॉब्लेम स्टार्ट होतील आणि मागील जेवढे तुम्ही प्रॉब्लेम तुम्हाला एक अनुभव आला असेल, युनिट ऑब्झर्व केला असेल, ज्यांनी अभ्यास केला, प्रॅक्टिस केली त्यांनाही दिसलं असेल की पहिल्या लेक्चरमध्ये आपण जे शिकलो त्याचा उपयोग आपण आत्तापर्यंत करतोच आहेत. या लेक्चरमध्ये सुद्धा आपण केला स्टार्टिंगच्या प्रॉब्लेममध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहिलं. त्यानंतर मागील लेक्चरमध्ये आपण जे आता फॉर्म्युले शिकलो ज्याच्यावरती प्रॉब्लेम बघितले हे 2 किंवा लॉग ए टू द बेस एची व्हॅल्यू 1 येते त्या टाईपचे, त्याच्यामध्ये जे आपण प्रॉब्लेम फॉर्म्युले यूज केले तेच आपण या लेक्चरमध्ये पण यूज केले आणि काही नवीन ॲड केलं. जसं की याच्यामध्ये आपण काय ॲड केलं यावेळेस रूल ऑफ चेंज ऑफ बेस. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून काही टर्म्स जे आहेत त्याच्यामध्ये ॲड होतील. फॉर्म्युलाज जे आहेत आपण वेगळे यूज करतो, त्याच्या बेसवरती प्रॉब्लेम जे आहेत ते आपण अजून थोडे वेगळे करतो. त्याच्यामुळे काय करायचं, जेवढं तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस करत चालताल तेवढं तुम्हाला ते इझी वाटायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे मी सांगतोय रोजची रोज प्रॅक्टिस मेंटेन करा, मग तुम्हाला मॅथ्स इंटरेस्टिंग वाटेल, सोपं वाटेल. आणि तसे तुम्हाला मी एकदम बेसिक गोष्टींपासून सांगतोय, एवढं कोणी बेसिक्सपासून शक्यतो सांगत नाही. तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या स्टाफचं पहा, एवढं कोणी बेसिक शक्यतो सांगत बसत नाही. जर तुम्ही क्वेश्चन केला तरच. त्याच्यामुळं कळण्यात काही प्रॉब्लेम येत असेल असं मला वाटत नाही कुठे. तरी पण मी म्हणतो की तुम्हाला काही इन केस काही डाऊट असेल तर विचारून घ्या.